ते मला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा होता, की देवीची माळ परडी म्हणजे नक्की काय असतं आणि सगळ्यांनी ती घ्यावी का? हां, तर ज्यांना वारं आहे, तर त्यांना ते माळपरडी घ्यावी लागते. आणि मग त्या तुळजापूरच्या आईसाहेबांची माळपरडी आहे. महालक्ष्मीची झोळी आहे. तर रेणुका आणि यल्लमाची परत माळपरडी आहे. सप्तशृंगी आईची माळपरडी आहे. साती आसऱ्यांचं ते तुम्हाला परडी भरावी लागते आणि सोडावी लागते. तर देवीची परडी आहे आणि खंडोबाचा कोटंबा आहे. अच्छा. तर वारं असेल तर त्याप्रमाणे त्या जे देवाचं जे काही आहे, तर ते तुम्हाला घ्यावं लागतं. हो, माळपरडी वारं असेल तर घ्यावं लागतं किंवा जर परंपरेने तुमच्याकडे आता सोलापूरला आपण बघतो की बऱ्यापैकी सगळ्यांकडे माळपरडी आहे. तर ते आपले देवीची सेवा म्हणून ते माळपरडी घेतात. वारं नसलं तरीही एक सेवा म्हणून की अच्छा. आईचं आहे म्हणून आई आपल्याच गावात आहे म्हणून सोलापूरला बऱ्याच घरी माळ आणि परडी आहे आईची. अच्छा. माळ परडीच्या मागे काय म्हणजे काही कथा आहे किंवा हां, काय? तर जेव्हा माळपरडी म्हणजे आईने जोगवा मागितला. तर जेव्हा जमदग्नी ऋषींनी रेणुका देवीला जायला सांगितलं, हं, हं. तेव्हा ती काय करणार? मग ती कसं खाणार? तिचा उदरनिर्वाह कसं होणार? तेव्हा तिने ती परडी हातात घेतली आणि जोगवा मागायला घरी ती आपलं अन्न जोगवा मागायची आणि मग त्या जेवायच्या. तर अशा धान्य शिजवून आणि मग त्यांना जेवताना कायम त्यांचा धाकटा मुलगा परशुराम याची खूप आठवण यायची. मग त्यांना असं वाटायचं, की "अरे, मी माझ्यापुरतंच खातीये का?" असं. म्हणून त्यांनी ते एक छोटीशी परडी केली आणि तिच्यात परशुरामाच्या नावाने ते आपलं त्याच्यात थोडंसं धान्य घ्यायच्या, की त्याच्यासाठी म्हणून. म्हणून हो, तर माळपरडी हे आईसाहेबांचीच आहेत. माहूरच्या रेणुका देवीने पहिलं ते सुरू केलं, की आणि मग तीच ती तुळजापूरच्या आईसाहेबांना म्हणून पण रुजू झाली. अच्छा. म्हणून ते आई जोगवा मागते. तर आई जोगवा ही भक्तांसाठी मागते. मग तो पिठा-मिठाचा जोगवा असतो, बुद्धीचा, ज्ञानाचा आपण आईकडे जोगवा मागतो, की "आई मला ज्ञान दे." एकनाथ महाराजांनी जसं सांगितलंय. तर "अनादि निर्गुण प्रगटली भवानी." तेव्हा ते म्हणतातच ना, की "काय-काय दे तू मला, की हे सगळं मला कळू देत. हा अंधार आहे, मला ज्ञान दे." तर हे असं आहे. म्हणून ते माळपरडीला महत्त्व आहे. त्याचं प्रतीक आहे हे. अच्छा. आणि ते भिक्षा जसं दत्तगुरूंकडे झोळी आहे आणि ते त्याच्यात भिक्षा मागून खातात. जसं संन्यासी लोकं भिक्षा मागून खातात, तसं ज्यांच्याकडे देवीचं वारं आहे, तर तसं आपले आईसाहेब ह्या जोगवा मागून भक्तांचं कल्याण करतात आणि ही भिक्षा मागितल्याने काय होतं, तर आपण कोणतरी खूप ग्रेट आहोत किंवा आपल्याला जो एक अहंकार असतो, की मी कोणतरी खूप मी श्रीमंत आहे किंवा मी खूप सुंदर आहे किंवा माझ्यात खूप ज्ञान आहे. हा जो अहंकार आहे, तर दत्तगुरूंना तर ज्ञान होतंच ना, पण तरीही ते पाच घरी जो भिक्षा मागायचे, की कुठेही आपल्याला तो अहंकार नाही यायला आला पाहिजे. पाहिजे. आणि बघा तुम्ही कोणाला जेव्हा मागायचं असतं, तेव्हा आपल्याला थोडंसं संकुचित वाटतं, की अरे कसं मागायचं? तर हे मागणं, हे जे मागणं योग्य मागणं, मागताही यायला पाहिजे. असं नाहीये, की तुम्हाला मागितल्याशिवाय मिळतही नाही. त्यामुळे मागणं हे चांगलं आहे, असं नाहीये, की त्याच्यात. पण ते मागायची एक पद्धत आहे. आपले माऊली सुद्धा मागत होते भिक्षा. तर असं आहे, असं नाहीये, की त्याला काहीतरी तुम्ही चुकीचं स्वरूप न देता, की ते अंबाबाईचा जोगवा. तर ते जोगवा मागते म्हणजे ते तुम्ही धान्य, मिठापिठाचं आहे. परत त्याच्यात तुम्ही तेल देऊ शकता. तांदूळ परशुरामांसाठी तांदूळ, कारण का ते लहान स्वरूप आहे. म्हणून मग तांदळाची खीर, परशुराम लहान मुलांना जसं आपण तांदूळ देतो, तसं ते परशुराममध्ये आपण तांदूळ देतो. तर असं जोगव्याचं महत्त्व आहे. तर म्हणून ती माळपरडी ज्यांना वारा आहे त्यांनी घ्यावं. अच्छा. परडीत काय-काय असतं? परडीत तुम्ही पाहाल तर आपण जेव्हा तुळजापूरला जातो, तर तेव्हा तुम्हाला ती अशी छान एक परडी देतात. त्याच्यात एक छोटीशी टोपली, त्याला आपण परशुराम म्हणून हो. म्हणतो. परडीला आपण सहसा सगळीकडे ताट म्हणून ओळखलं जातं. तर परडी नाही डायरेक्ट म्हणत बरेच जण. तर परडी, ताट आणि मग आत छोटीशी जी टोपली असते त्याला परशुराम म्हणतात. मग त्याच्यात एक 51 कवड्याची माळ देतात भोपे तुम्हाला. तर ती माळ एका गोष्टीचं प्रतीक आहे, की 51 शक्तिपीठ आणि सगळ्या देवींचं जे काही मिळून आहे, ते ह्या परडीतच त्यांचं सगळी शक्ती आहे. अच्छा. त्यामुळे ती 51 कवड्यांची माळ, ती छोटीशी जी माळ असते ती परडीत ठेवतात. मग तो परशुराम असतो आणि त्याच्यानंतर पोत असते. तर असं म्हणतात, की महिषासुराला मारताना जेव्हा त्याने पूर्ण अंधार केला आणि त्या अंधारात काळोखात तो तिला दिसेनासा झाला आणि मग माया त्याने पूर्ण, तोही मायावी राक्षस होता. त्याने पूर्ण मायेने सगळा अंधार केला. मग जगदंबेने चिडून स्वतःच्या साडीचा पदर, नऊवारी साडी ती नेसली होती, तिने तो असा फाडला आणि तो बाणाला तिने बांधला आणि तो पेटवला.
आणि त्या उजेडात तिने त्या महिषासुराचा वध केला. म्हणून ते पोतेचं महत्व आहे, की आई पोत खेळती. पोत खेळती म्हणजे तिने तेव्हा ते त्या ह्याच्यात तर ते करताना ती अशी खेळली आहे, की असं बघून तर ती असं पूर्ण तिचा तो एक त्याच्याबरोबर करताना एक तांडवच झाला ना तिचा, बरोबर. की तो इकडे आहे. तर त्यावेळेस ते जी खेळली त्या पद्धतीला म्हणतात पोत खेळणं. आणि ती पोत मग आपण तिचं प्रतीक म्हणून, की हे प्रतीक काय आहे, हे ते पोत म्हणजे काय, तर पोतने काय काम केलं, तर पोताने अंधार तिमिर गेला, सगळा अंधाराचा नाश केला. आणि जेव्हा तिला तो राक्षस दिसला तेव्हा तिला ते कळलं, की हा कुठे आहे, म्हणून ती पोत खेळते आणि ती ज्योत आहे. आणि तसंच जसं तिने त्या महिषासुराचा वध केला तसंच ती सांगते, की हा पोत घेऊन तुमच्याकडे जो अज्ञान आहे ती प्रकाशाचं एक प्रतीक आहे, की माझी सेवा करा, माझी भक्ती करा. तुमच्या आयुष्यातला जो अंधार आहे, जो मायेचा अंधार आहे, तो मी काढते आणि तुम्हाला सत्य जे आहे, सत्य परमेश्वर जे आहे ते समजेल. म्हणून ते पोत हे पोत जाळणं किंवा जेव्हा आपण कापूर लावून ते पेटवतो आणि आई आपण ते गाणं म्हणतो, हो, हो. अंबाबाई बाण खेळती, हं. तर ते त्याचं प्रतीक आहे, की आपल्या आयुष्यातला अंधार त्या पोतेमुळे जातो. अच्छा. असं म्हणून ते पोत पाहिजे. म्हणून असं परडीत ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग ते पिठाचं मग मीठ आपण भरतो त्याच्यात. काही लोक बटाटे भरतात. तेल, आता तेल हे त्याच्यात देतात काही जण. तर खरं तर ते पोतीसाठी पण असतं. पोतीवर तेल पूर्वी काही तेल असं फार वापरत नव्हते. तर जेव्हा आई होत्या त्या जगदंबा त्या रोडगाच करत होत्या. पण तेल थोडंसं आपण त्याच्यात एक बाटली ठेवतो, की ज्याच्यात तेल, तर ते तेल पोत जे असतं त्याच्यासाठी लागतं. तर थोडंसं तेल त्याच्यात टाकून ती पोत पेटवायची असते. मग बटाटे देतात, हरभऱ्याची डाळ, पुरणपोळीचा नैवेद्य भरायचा असतो आईला. हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, तांदूळ, बटाटे, हिरव्या गूळ. मिरच्या, गूळ, असं सगळं, साखर, असं सगळं त्या परडीत भरलं जातं. आणि त्यात परडीत ओटी पण भरली जाते नारळाची आणि एक ब्लाउज पीस ठेवून, असं साडी, आता तुमची इच्छा आहे. आणि मग त्याला तुम्ही जर पाहिलत व्यवस्थित तर त्याला खरं तर 27 हे पाहिजेत, जे असे उभे बांधलेले. हा, हां, तर ते जे असतात बांधताना, हां. तर ते 27 नक्षत्र ह्याचं ते जे काय आहे ते स्वरूप, की ते अख्खं परडीतच तिचे आहेत ते 27 नक्षत्र. म्हणजे तिच्या हातात ती सगळं घेऊन फिरती, की सूर्य, चंद्र, नक्षत्र, तारे ह्याचं प्रतीक म्हणून पण ते आहे, की ते अच्छा. 27 असतात. तर म्हणून ते माळ आणि परडीत हे सगळं असतं. आणि कोल्हापूरची महालक्ष्मीचं जर तुम्ही तर त्याची फक्त झोळी असते, अच्छा. एवढंच असतं. तिच्याकडे काही झोळी आणि काठी असते. तर तिच्याकडे झोळीत मग ती अंबाबाई, कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईला तांदूळ आणि साखर हेच तिच्या झोळीत द्यावं. हं. कारण का त्या खूप नाजूक आहेत आणि त्यांना तांदळाची खीर प्रचंड आवडते. त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाईची झोळी आहे. त्या झोळीत तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. तसं काही नाही. अच्छा. तर असं आहे. आणि माळपर्डीचा विषय आहे. अच्छा. ज्यांना देवीचा संचार आहे आणि शिवाय त्यांच्याकडे पण माळपरडी पण आहे, अशांनी देवी उभी करावी का? हां, आता देवी उभं करणं म्हणजे त्याला देवीला गादी देणं असं म्हणतात. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक तर ज्ञान पाहिजे. जेव्हा तुम्ही माळपर्डी येते तेव्हा बऱ्यापैकी तुम्हाला हळू आई सगळं ज्ञान द्यायला सुरू करते. आणि त्याप्रमाणे ते तुम्ही ठरवायचंय, की साधारण माझं व्यक्तिगत म्हणण्यापेक्षा स्वामींनी जेव्हा आदेश दिला गादी सुरू करायचं, तर महाराज म्हणतात, की सुरुवातीला माळपर्डी घ्या. तुम्हाला किती ज्ञान येतंय, तुम्हाला स्वतःला किती अभ्यास, तुळजा महात्म्य वाचा, रेणुका रेणुका महात्म्य महात्म्य येतंय, आहे. सप्तशृंगी यायचं, जप करा. 3 वर्ष साधारण तुम्ही स्वतःला द्या, की त्या जगदंबेची सेवा करा. हं. सप्तशतीचे पाठ करा, नवरात्रात उपवास करा आणि जसं तुमचा तो भाव किंवा तुमची स्वतःची एक आत्मिक शक्ती जी आहे, ती जेव्हा दृढ होते, की नाही हे सत्यच आहे आणि ही जगदंबाच आपली आहे जी सगळं शक्ती स्वरूपाने सगळं चालवती आहे. आणि जेव्हा ती तुम्हाला ज्ञान देईल, तेव्हा ते तुम्ही ठरवा, की तुम्हाला आईला उभं करून गादी चालवायची का नाही. आणि गादी चालवणं म्हणजे, की तुम्ही दुसऱ्यांचे प्रश्न घेऊ शकता. त्या भक्तांना मार्ग देऊ शकता. अडी-अडचणीला तिचं लेणं देऊन त्यांचे मार्ग सोडवू शकता. आणि अशा रीतीने तुम्ही ठरवायचंय, की आईला लगेच उभं करायचंय का थोड्या 1-2 वर्षांनी. कारण का काही-काहींकडे जागा नसते. काही-काहींकडे तेवढं मदतीला हात नसतात. कारण का नाही म्हटलं तरी म्हणजे हे कंपल्शन नाहीये. नाही, हां, कंपल्शन नाही हां. आहे. कंपल्शन वारं आहे तर माळपर्डी घ्याच. आईला उभं करा जेव्हा तुम्हाला ज्ञान येईल तेव्हाच. निदान तुम्ही तेवढी तुमची सेवा, जप आणि तप तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे, की तुळजापूरला गेलं तर कल्लोळ तीर्थ म्हणजे काय हे तुम्हाला स्वतःला माहिती असेल तरच तुम्ही दुसऱ्याचं कल्याण करू शकाल.
तुम्हालाच माहित नाहीये आणि नुकतंच तुमची माळ परडी झाली आणि तुम्ही लगेच दुसऱ्यांना ज्ञान देताय. तर आपण बघतो जेव्हा टीचर नवीन असतात, डॉक्टर सुद्धा, तुम्ही जर डॉक्टरची डिग्री घेतली तुम्हाला वर्षभर इंटर्नशिप करावी लागते. तर तसंच हा मार्ग आहे. तुम्ही कुठेही कुठल्याही क्षेत्रात जा. MBA जरी केलं तरी तुम्हाला 1 इयर इंटर्नशिप असते, प्रोबेशन पिरियड असतो. तुम्ही साधं गव्हर्नमेंट जॉब जरी घेतलं तरी तेही वर्षभराचं बघतात. कुठेही तुम्हाला लगेच कन्फर्म्ड की हो तुम्ही टीचर असेल तरी त्यांना सगळ्यांना एक प्रोबेशन पिरियड असतो. तसंच ह्या मार्गावर असतं. आधी तुम्ही स्वतः समजून घ्या. जर तुम्ही तुळजापूरच्या देवीची माळ पडली असेल तर तुम्ही निदान 2 वेळा तुम्ही स्वतः जायला पाहिजे. पौर्णिमेला तिची वारी करा, तिचे उपवास करा, मंगळवार, शुक्रवार तिचे तुम्ही स्वतः उपवास करा. आधी तुम्ही करा आणि मग जगाला ज्ञान द्या. मग ते कल्लोळ तीर्थ कुठे आहे, त्याचं महत्व काय? म्हणजे मी मागे पण सांगितलं जेव्हा जगदंबा आली, अवतरली तिथे, तेव्हा आपण म्हटलं ते हो. अनुभूती हो, हो, जेव्हा हो. तपश्चर्या करत होती आणि त्या दिवशीच आपण तुळजापूर महात्म्याचा विषय काढला, की अनुभूती जेव्हा तपश्चर्या करत होती आणि राक्षसाने जेव्हा तिला त्रास दिला, तेव्हा ती म्हटली, की "मी माझं केलेलं तप ह्याच्यावरती का वाया घालवू?" आणि म्हणून तिने जगदंबेला आव्हान केले, की "आई तू ये आणि मला वाचव." आणि तेव्हा आईसाहेब अवतरित झाले आणि तिला वाचवलं. आणि मग आपण बघतो, की मग जेव्हा आई अवतरली आणि जेव्हा आई शांत झाली, तेव्हा तिथं त्या 5 नद्या कल्लोळ का म्हणतात? तर तो आवाज आला. आवाज आला. खळखळ, खळखळ आवाज आला म्हणून त्याला कल्लोळ तीर्थ म्हणतात. कारण का 5 नद्या, पंचगंगा, 5 नद्या तिथे. आता गंगा हे आपण प्रत्येक नदीला एक नाव म्हणून, एक पवित्र सांकेतिक हां, हां. म्हणून आपण म्हणतो. तर पंचगंगा, त्या 5 नद्या तिथे आल्या आणि त्यांनी आनंद करून आईला अंघोळ घातली. तर म्हणून ते कल्लोळ तीर्थाचं महत्व आहे. तर आपण आता परवा पाहिलं, आम्ही गेलो होतो तेव्हा. तर लोकं तिथं व्हिडिओ काढतायत आणि मस्ती करतायत त्या पाण्यात. ते तीर्थस्थान आहे. तिथं व्हिडिओ काढणं, फोटो काढणं किंवा स्विमिंग करणं ह्याच्यासाठी नाहीये. म्हणजे लिटरली नवरा-बायको अगदी म्हणजे जसं काय ते स्विमिंग पूल असे तिथे अंघोळ करत होते. तर ते तसं नाहीये. ते तीर्थक्षेत्र आहे. ते तीर्थ आहे. आईचं आहे ते. आणि त्यामुळे तिथं तेवढ्याच भावाने, भक्तीने तुम्ही जायला पाहिजे. तिथं अंघोळ करा तुम्ही. 1-2 डुबकी मारा, 3 डुबकी मारा. जे काही पारंपरिकपणे 3 वेळा मारायची असते आणि बाहेर यायचं असतं. तर त्या दिवशी आम्ही पाहिलं होतं बायका प्लास्टिकच्या पिशव्याही त्याच्यात टाकत होत्या, कचराही त्याच्यात टाकत होत्या. तर असं काही करू नका कृपा करून. कल्लोळ तीर्थ आहे. आपण आपल्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य आपणच जपलं पाहिजे. तर तिथं गेल्यानंतर छान तुम्ही अंघोळ करा 2-3 वेळा, डुबक्या मारा आणि बाहेर या. कारण काय होतं ना, तिथं मस्ती करत बसतात. नवरा-बायको तिथं चेष्टा करत बसतात. आपण आपल्या धर्माचा अपमान करतो. आपण आपल्या क्षेत्राचा अपमान करतो. आपण त्या जगदंबेचा अपमान करतो. हे ठिकाण त्याच्यासाठी नाही. हां, मस्ती करायची गावाच्या नदीच्या ठिकाणी करा. पण हे कल्लोळ तीर्थ इथे व्हिडिओ बनवू नका. त्याचं महत्त्व कमी होतं. तुम्ही स्वतःच्या देवस्थानांना बदनाम करताय. तिथे कचरा करून, घाण करून, तिथे लोक कुठेही परडी सोडतात. तर परडी सोडायची असेल तर त्यांनी सांगितलंय. जिथं आईचा होम आहे, जर आपण मेन एंट्री गेली, जिथं आईचा होम करतात, त्यांनी स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स दिलेत, की इथेच परडी सोडा. तर कृपा करून ज्या महिलांना माहीत नसेल, तर त्यांनी तिथेच परडी सोडा. उगाच इकडे-तिकडे ती परडी सोडू नका. आता परवा खूप विषय झाला. येडेश्वरीची यात्रा जेव्हा झाली, तर इतकं परडी सगळीकडे अख्ख्या रस्त्या जेवढं रिकामं होतं, जागा होती, त्या तिथे ढीग होते. परडी सोडलेले, माठ, ते परशुराम छोटे-छोटे ते बाहुल्या घेऊन जे फिरतात. तर हे असं करू नका. ह्याने होतं काय ना, की ही जी शक्ती आहे, हे वारं जे येतं आणि ज्यांना खरंच वारं आहे, ते लोकं ह्याच्यामुळे बदनाम होतात. की बघा हे असे करतात आणि हे घाण करतात देवाच्या ठिकाणी जाऊन. असं नका खरंय. करू. आपली जगदंबा आहे. तुम्ही तिनं एवढं प्रेमाने आणलंय तिला, तर त्याची सोय केलेली आहे. त्यांनी जिथं सांगितलंय ना, तिथेच सोडा. उगाच इकडे-तिकडे कचऱ्यात टाकू नका, असं नाहीये. तुम्ही तिला आणलं, तर तिचं व्यवस्थित करणं हे आपलं कर्तव्य. पंचमहाभूतात आहे, ते पंचमहाभूतात विलीन होणारच आहे. तर हे आता तुळजापूरला तर त्यांनी छान सांगितलेलं आहे, की तुम्ही जिथं होमकुंड आहे एंट्री केल्यावर, तिथं म्हणजे आपण पावलं आहेत आईची एंट्री केल्यावर खाली जातो, तिथे सोडावे. इकडं-तिकडं कृपया सोडू नये आणि कल्लोळ तीर्थाचं महत्त्व आहे. तर ते तुम्ही जपलं पाहिजे, की कुणीही जावा तिथे. अंघोळ अशी करा, की समोरच्याला गंगेत डुबकी केल्यासारखं वाटतंय. तुम्ही कचरा इतका करता, की समोरच्याला असं वाटतं, की हे काय? तर ते कुठेतरी मग ह्या सगळ्या गोष्टीला आपला धर्म बदनाम होतो. मग नंतर गायमुख आहे. तिथे गायमुखाखाली अंघोळ करा. त्या पाण्याची ताकद आहे. नक्कीच ताकद आहे. तिथं तुम्ही परडी धुवा थोडंसं, त्याच्यावर पाणी शिंपडा. तुमची कवड्याची माळ धुवून घ्या. ती एनर्जी नक्कीच आहे. ती शक्ती आहे त्याच्यातनं. ते तुमचं जे काही आहे ते सगळं एक ऑरा क्लेन्झिंग होतं तिथे. तर ते करा.
तर असं आहे. मग तुळजापुरात आईचं, जगदंबेचं मागे तुम्ही बघितलं तर तिथे त्या सगळ्या आईचं माहेर आहे, त्याचं दर्शन घ्या. तर जर त्या माळपर्डी आहे, त्यांनी निदान ज्या देवीचं वारं आहे तिची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे, की तिला तिची कवड्याची माळ कुठली असती, तिचं त्याच्यात किती कवड्या आहेत, मग माळ घेताना काय बघितलं पाहिजे. तर हा सगळा अभ्यास करा आणि मग तुम्ही आईला उभं करून दुसऱ्यांचं कल्याण करा. तर गादी तेव्हाच घ्या जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही, आता मी लोकांचे प्रश्न सोडवू शकेन. कारण का घरच्याही जबाबदाऱ्या आहेत. जेव्हा तुम्ही परडी आणता तर तुम्ही नुसतंच परडीचं करताय. तर परडी आणल्यावर दर पौर्णिमेला तुम्हाला निदान संबळ वाजून घ्यायला लागतो, निदान एक आरती घ्यावी लागते, तेव्हा ती पोत पाजळावी लागते. तर तेव्हा पौर्णिमेचा तुम्हाला मग आईला पुरणापोळी म्हणजे परडीत पुरणाची पोळी ठेवावीच लागते. तर हे सगळं करून तुम्हाला आई उभं करणं, तिचं सगळं करणं शक्य आहे का? तुमच्या घरात तेवढी मदत करायला माणसं आहेत का? कारण होतं काय, सुरुवातीला उत्साह असतो आणि मग वर्ष 2 वर्षात कुठेतरी तो उत्साह कमी कमी होत होत जातो, जातो आणि मग ते सगळं दुर्लक्षला जातं. दुर्लक्ष होतं आणि मग असं वाटतं की अरे उगाच आपण एवढं सगळं करत बसलो. तर बरोबर. आधी ह्या गोष्टीचा आईला आणायची, आईला उभं करायच्या आधी विचार करा आणि आईची परवानगी घ्या. आईला खरंच यायचंय का, तुमच्याकडे उभं राहायचंय का? फक्त माळपर्डीसाठी कृपया कोणीही आईला उभं लगेच करू नका. जर तुमच्याकडे माहूर काळूबाई आहे तर काळूबाईच्या क्षेत्राचा अभ्यास करा, तिचं काय म्हणणं आहे, तिची वेताची छडी आहे, तिच्या लवंगाची माळ, ते सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. इंगळाचं नाणं आहे, येडेश्वरी आहे तर तिचं गंगाळ भरावं लागतं, ते तुम्हाला येतंय का? ते करता येत असेल तर पुढे जा. असं आहे. तिचा तिचा विड्याचा मान असतो, काय करायला लागतं, तिची 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 कवडी कशी आहे. जर तुम्हाला कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, जर महालक्ष्मी आहे तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीची कवडी वेगळी, एकदम नाजूक एवढी बारीक आहे. ती आता मिळतच नाही. फक्त आईच्या गळ्यात आहे ती. आपण ती साधी म्हणून घालतो, पण तशी मिळतच नाही. अगदी जी आईच्या गळ्यात आहे ती. आणि बांगड्यांची माळ लावावी लागतात. मग त्याच्यासाठी पोतराज लागतो. मग तिचं ते झोळी आहे. तिचं सगळं मानपण व्हायला लागतो. मग ते जळ असतं तिचं. तर ह्या गोष्टी आहेत. सप्तशृंगी देवी असेल तर तिची वेगळी माळ आहे. तिचं तुम्हाला त्रिशूळ आणावं लागतो. आपल्याकडे जसं आहे मोराच्या पिसांचं तिचं हो, एक हो, हे हो. असतं हातात, ते लागतं तिला. त्रिशूळ लागतो. मग तिला ते सगळं लागतं आणि त्याची एक प्रथा आहे. माहूरची रेणुका यल्लमा असेल तर निंब नेसून तुम्हाला ते सगळं करायला लागतं. आईची परडी वेगळी आहे. तिची पांढरी कवड्यांची माळ आहे. दर्शन माळ घालावी लागते पांढरी आणि मोती आणि पोवळ्याची तिची माळ आहे. ती तुम्हाला स्वतःला तुम्हाला जोगती म्हणून संबोधित केलं जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नुसतंच एक देवीचं वारं म्हणून नाहीये. त्याच्या मागे त्याच्यानंतर एक पूर्ण प्रोसिजर असते. तुळजापूरचं आईसाहेबांचं वारं घ्यायचं म्हणजे की त्याच्या मागे काय करावं लागतं, ते परडी कशी आणायची, वारं कसं खेळवायचंय, वारं खेळल्यानंतर त्याच्या मागे नंतर ते परडी हातात घेऊन तिचा सगळा मान सन्मान करायला लागतो. तर असं प्रत्येकाचं आहे. बरोबर. प्रत्येक वाऱ्याची एक प्रोसेस आहे. जर काळूबाई असेल तुम्हाला तर ते इंगळाचं नाणं आलं त्याच्याबरोबर ते तिची काळूबाईची वेताची छडी आहे, मग तिची लवंगाची माळ घालावी लागते, मग तिचं करणं आलं. त्यामुळे विचार करा, हे सगळं प्रोसेस आहे प्रत्येक देवीचं. तर ते आधी शिकून घ्या, समजून घ्या आणि मग गादी हां. घ्यायची की नाही ह्याच्यावर विचार करा. कारण का अच्छा. इतकं सहज नाही आहे. प्रत्येक देवी जेवढी वारी खेळताल, तुम्ही म्हणाल माझ्याकडे येडेश्वरी पण आहे. म्हणजे आता आता हे असं आहे की तुळजापूरचे आईसाहेब आले की काही जे येरमाळ्या साईडचे आहेत किंवा सोलापूर साईडचे आहेत, त्या भागात बार्शी, लातूर, उस्मानाबाद त्यांना हमखास येडेश्वरी आहे. म्हणजे तुळजापूरचं वारं घेतलं की येडेश्वरी येतेच त्यांच्याकडे. तर मग तुम्ही तुळजापूरच्या आईसाहेबांचं पण घेणार का? मग येडेश्वरीचं पण घंगाळ हां, हा भरणार प्रश्न का? मी पण विचारणार होते, तर मग की ते किती वारी घ्यायची याला पण मग किती काहीतरी. वारी हां. घ्यायची आणि किती वाऱ्यांचं करायचं, मग ग्रामदैवत आहे ते पण येणार. मग आता परवा आपण पाहिलं तिचं रोकडाईचं पण आहे, मग तुमचे काळूबाईचं पण आहे, मग येडेश्वरी पण आहे, मग तुळजापूरची पण आई आहे, महालक्ष्मी पण. तर एक लक्षात ठेवा, जेवढी वारी घ्याल तेवढं प्रत्येक देवाचं तुम्हाला करावं लागतं, की असं नाही. म्हणून तुम्ही त्या देवाशी वाऱ्यात जेव्हा देव येतील तेव्हा देवाशी संवाद करा. या जगदंबे आमच्याकडे एवढं सगळं होणार नाही समजा, तर तुम्ही त्यांच्याशी की ओटीवर राहा, फक्त एक घेतो. मग ती म्हटली नाही, मग माझं फक्त माळान. मग ठीक आहे, मग तुझी फक्त माळान. असं तुम्ही ते बोललं पाहिजे आणि तसे गुरु पाहिजेत की जे त्यांना समजून हो, सांगतील. बरोबर. कधी कधी देव म्हणतो नाही, मग माझा टाक तरी कर. मग ते हे तुमचं आणि देवाचं.
काय होतंय बोलणं ह्याच्यावर ठरवा, की सगळीच अंगात वारी नको तेव्हा. हं. आम्ही तुला आपलं वर्षाची ओटी वगैरे देतो. असं कबूल करून थोडंसं ते कमी करा. कारण का ते खरंच खूप जास्त होत जातं आणि तुम्हाला नवीन-नवीन वर्ष 2 वर्ष खूप छान वाटतं. पण जेव्हा दरवर्षी तिचा तो 5 नामाचा करावाच लागतो जागर आणि 3 वर्षांनी पूर्ण जागरण गोंधळ करावा लागतो. तेव्हा खूप अवघड जातं. कारण का ह्या सगळ्या प्रोसेसेस तुम्हाला थोड्या का होईना ते कराव्या लागतात. म्हणून हे माळपरडीचा हा विषय अच्छा. मोठा आहे आणि समजून घ्या, की माळपरडी आहे तर तो जोगवा तुम्हाला मागावाच लागणार आहे. पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार. सहसा अच्छा. मंगळवार, शुक्रवार मागावा. 5 घरी तरी मागा, महिन्यातनं एकदा तरी मागा. आणि ज्यांच्याकडे जातात त्यांना समजून सांगा, की थोडंसं तेल द्या. शिवता-शिवत त्यांच्याकडे असेल तर जाऊ नका. मग जर ₹10 दिले, तांदूळ धुताय तर त्याला विटाळ लागत नाही. तर तांदूळ दिले तर मग ते तुम्ही धुवून वगैरे मग स्वतःच खायचा असतो तुम्ही आणि तुमच्या घरातल्यांनी. जो काही जोगवा मागितलेला असतो तो तुम्ही खायचा असतो. अच्छा. मंगळवार, शुक्रवार तुम्ही जोगवा मागा. हां. अंबाबाईचा जोगवा, डोक्यावर पदर, जे कोणी जोगवा मागतील तर तुम्ही तुमच्या वाऱ्याचा, तुम्ही तुमच्या जगदंबेचा जे काही वारा असेल, त्याचा आदर सत्कार. समोरच्याला असं नाही वाटलं पाहिजे, की हे काय आहे? तुमच्याकडे बघून त्यांना वाटलं पाहिजे, की ही अंबाबाईचा जोगवा मागतीये आणि तुमचं जाताना स्वरूपच तसं पाहिजे, की समोरच्याला प्रश्न नाही पडला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित डोक्यावर पदर घेऊन अंबाबाईचा जोगवा नीट मागा, 5 घरी मागा बास. खूप काही त्याचं तुम्हीही अवडंबर करू नका आणि लोकांनाही काही त्याचं फार असं वाटलं नाही पाहिजे, की हा त्रास आहे आम्हाला, हे काय? असं काही कुणाला वाटत नाही. पण कुणाला शंका आली तर. तर 5 घरी जोगवा मागा. ती तुमचं नक्कीच जोगवा मागितलं तर तुमचं घर भरलं. अंबाबाईची परडी जेव्हा भरतो आपण, तर अक्षरशः म्हणजे अन्नपूर्णा वास करते. त्यामुळे नक्कीच परडी अन्न खूप छान आहे. मी स्वतः आणली त्यामुळे मला माहिती आहे. अगदी धान्य इतकं पुरतं, की संपतच नाही. त्यामुळे नक्कीच आणा, करा, छान करा. पण करताना असं करा, की जगदंबा आहे तुमच्याकडे आणि तिचा मानपान आहे तो. शिवाजी महाराजांकडे ही परडी होती आणि तेही 5 घरी जोगवा मागत होते. तर अ, मागा आणि छान तिला ठेवा. तसंच ठेवा. जशी ती आहे तशी ठेवा. तिला कुठेही त्याला एक एंटरटेनमेंट किंवा त्याचं काही असं हिडीसपणा आणून देऊ नका त्याला. तुमच्या धर्माला तुम्हीच जपा. बाण आपण मगाशी आता तुम्ही हे जे बोललात, तर ते बाण लाटणे हा एक हां, काही हां. एक विधी वेगळा असतो. हां, कार्यक्रमच हां, असतो, की तो बाण लाटायचा हां. म्हणजे पोत लाटणे. मग ते छान असं एक पांढरं वस्त्र, लाल वस्त्र घेतात. मग ते गुरु व्यवस्थित लाटून देतात. मग ते पांढरं वस्त्र ठेवतात. त्याच्यावरती हळदी, कुंकू, विड्याचं पान, सुपारी, काही-काही जण सूर्यचंद्र ठेवतात, 5 रत्न ठेवतात, पोळं, मोती, सोन्याचा एक मणी असं सगळं त्याच्यात लिंबू हं. आहेत. आणि तुळजापूरला जो बाण मिळतो, जो आपण पाजळून हो, हो. आणतो, परडीतच तो असतो. तो पाजून आणला तो तिथे ठेवायचा आणि मग ते पांढरं कापड त्याच्यावरती पूर्ण हे करून मग त्याचा असा तो असा मग त्याच्या लाल वस्त्राने पूर्ण त्याला रोल करून तो बाण आपण याचा लाटला. व्हिडिओ दाखवणारच आपल्या हां, ह्याच्यामध्ये. पुढच्या वेळेस हां, आपण तो बाण करू. कसा बाण लाटतात. कसा हां, लाटतात. हां, तसं आहे बऱ्याच जणांनी केलेलं आहे. हां. छान करतात पण ज्यांना जमत नाही त्यांनी गोंधळी आहेत ते करून देतात. म्हणजे ज्यांना अच्छा. वाटत असेल की कुठनं करून देतात, तर हे गोंधळी करून देतात. बांगड्यांची माळ महालक्ष्मीची पोतराजांकडनं तुम्ही करून घेऊ शकता. छान करून देतात. त्यांना त्यातलं अगदी प्रॉपर माहिती असल्यामुळे ते व्यवस्थित करून देतात तुम्हाला. तर बाण लाटणं हा म्हणजे खूप मोठं नाही, सोपं आहे तसं. ते एकदा जमलं की तुम्हाला जमतं. सोयर आणि सुतक या अनअवॉइडेबल गोष्टी आहेत. हो. पण जेव्हा घरामध्ये माळ परडी असते, देवाचं हे सगळं असतं आणि समजा सोयर आलं, तर काय परडीचं नंतर त्याच्यानंतर काय करायचं? कसं हां, करायचं जर असतं? अगदीच तुमचं घरातलं असेल म्हणजे चुलतपर्यंत तुम्ही तुम्ही आता हे तुमच्यावर तुम्ही किती घरं धरता. आता काही-काही कोकणात तर अख्खं गावच आपण हो, धरतो. हो. तर 3 हो, दिवसाचं गावकीच आहे. असते त्यांची. तर मग तिथे तर माळबरडीचं ते तुम्ही सोडवून घ्यायचं असतं देवाकडनं, की असं नाही शक्य होणार. आपण फक्त हे एवढ्या घरातले माझे जे काही आहेत सख्खे चुलत्यापर्यंतच मी पाळेल. नाहीतर दर महिन्याला तुम्ही कुठे माळबरडी बदलणार. तर आता हे सुतक जर लागलं तुम्हाला, जर तुमच्या घरातलं कोण गेलं असेल, तर आता तुमचे गुरु सांगतील त्याप्रमाणे तुम्ही करा. काही-काही जण सव्वा महिन्यानेच नवीन परडी म्हणजे जुनी असते, ज्याच्यात 51 कवड्यांची माळ असते ती, परशुराम, पोत आणि परडी असं हे सगळं सोडून यायचं असतं. ते त्याला त्याला आता सुतक लागलंय. ते रुजू होत नाही. आणि मग काही-काही गुरु सव्वा महिना झाल्यावर लगेच आणायला लावतात. काही-काही जण 11 महिन्याने तर आपल्याकडे मी 11 महिने झाले म्हणजे जोपर्यंत पूर्ण फिटत नाही
तोपर्यंत मी नाही आणायला लावत. मग ते एकदम तेव्हाच अच्छा. सगळं म्हणजे मग कारण का सगळा कार्यक्रम करायला लागतो ना मग. मग ते बरोबर. नुसतं 1.25 महिन्याच्या आत आणलं, तर मग तिचं ते तेवढी 5 तेवढी नामाचं हां, पण हां. नाही होत गोंधळ. मग ते त्यामुळे मग तरी सहसा सगळ्यांना म्हणते, की 11 महिने तुमचं व्यवस्थित होऊ देत. शेवटचं झालं, की मग आपण आणू. तर असं अच्छा, असतं. नाहीतर काही-काही गुरु 1.25 महिन्यानंतर पण आणायला लावतात. आता हे त्या गुरुच्या गादीवर कसे आदेश येतात आणि ते ठरवतात. तर अच्छा. आणि असं आहे. सोयराचंही तसंच सोयर असतं? असेल तर आता सोयर म्हणजे चांगली गोष्ट आहे. पण ते विटाळ होतं, शिवता शिवत होते. म्हणून परडी उजळून आणतात, टाक उजळून आणतात आपण जे म्हणतो. तर ते तुम्ही तुळजापूरला जाऊन कल्लोळात धुवून घ्या ते परडी स्वच्छ छान आणि गायमुखाखाली आईला भेटून वगैरे आणा, देव भेटून आणा. सगळं ते कल्लोळ तीर्थात देव पण धुवून घ्या आणि गायमुखाखाली परत ते देव धुवून घ्या आणि मग देव भेटून आणा. अभिषेक घाला तिथे देवाला आणि मग घरी आल्यानंतर ती परडी परत सारवून घ्या. अच्छा, आणि म्हणजे तिला आपण उजळवणं म्हणतो. तर आणि मग कार्यक्रम करा. तर ते 1.25 महिन्याचंच असतं. कारण का बाळ अच्छा, झालेलं असतं आनंदाचा आणि मग तुम्ही परडी उजळल्यावर लगेच कार्यक्रम करू शकता. कारण का घरात आनंद झालेला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला 11 महिने थांबायची वाट. पण इथं दुःख आहे आणि दुःख कुळ देवाला पण झालेलं असतं, की माझ्या कुळातला एक गेलाय. म्हणून तो म्हणतो, की थांबा, होऊ देत. आणि कसं असतं एक त्या व्यक्तीलाही दुःख झाले जो व्यक्ती गेलाय त्यालाही ते दुःख आहे, की मी गेलोय आणि त्याचा आत्मा तो असतोच आपण म्हणतो. नाही म्हटलं तरी आपल्याला ते आहेच, ते असतंच. त्यामुळे ते 11 महिने होऊ देत. त्यालाही समजू देत, की नाही. मग ते नंतर ते पण खुश, तुम्ही पण खुश आणि देव पण खुश अच्छा. असं आहे. तर हां. ते 11 महिने जाऊ देत, असं मला माझ्या गुरूंनी सांगितलं. पण बाकी जसं तुमच्याकडे तुमचे गुरु सांगतील तसं करा. आणि सोयरला काही एवढं नाही. कारण का 1.25 महिन्याचं बाळ झाल्यानंतर तुम्ही छान जागरण गोंधळ करू शकता. तसं बरोबर. सुतकच्या वेळेस कोणी गेलं मृत झाल्यावर तो आनंद नसतो. अगदी समजा आता म्हणजे माझ्या घरात अगदी मिस्टरच गेले. तर मला काही तो आनंद मिळणार नाहीये ना, की लगेच 1.25 महिन्याचा नाही. मग तो विषय वेगळा आहे. तो दुःखाचा विषय आहे. म्हणून अच्छा. ते तुम्ही आत्ता नंतर करा. आपण बोललात त्याच्यावरनं जस्ट माझ्या मनात असा प्रश्न आला, की हे सगळं म्हणजे ते घरात देवी उभी केलेली आहे, माळपरडी आहे, सगळं आहे आणि समजा त्या महिलेचे मिस्टर गेले, तर हां. त्याच्यानंतर काय हे असते? तर ते मग तिने ठरवायचं. तो तिचा कसं असतं एखाद्या प्रत्येक स्त्रीचा पती हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे आणि ती खूप अटॅच असते. त्याच्यानंतर तिला काही ह्या गोष्टीत असा फार काही रस एक तर कुंकू लावायचं नाही ही मोठी गोष्ट आहे आणि मग तिलाही काही रस नसतो. मग ते तिने ठरवायचंय. जर सून असेल, तर मग तिने सुनेला विचारावं, की "बाई तुला करशील का तू?" मग त्यांनी जाऊन नुसती माळपरडी घेऊन यावी आणि मग ते ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण मग ते सुनेने करावं. पण तुमच्या सुनेला जर वेळ नसेल, तर तिला बिचारीला फार काही ह्याच्यात तुम्ही अडकू नका. तिचीही आनंद पाहिजे त्याच्यात करण्यात बरोबर आहे. आणि तुम्ही तिला मदत करू शकता. पण बाकी काही गोष्टींना तुम्हाला किती लिमिटेशन्स येतात. तुम्हालाही त्या लिमिटेशन स्वतःलाच येत असतात, की मी हे कसं करू? आणि तिला आपल्यामुळे अडकवणं हे योग्य नाही. मग अशा वेळेस तुमच्या गुरुची आणि देवाची परवानगी घेऊन तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. तर हे फॅमिली ह्याच्यावर आहे किंवा हं. मुलगा जर तयार असेल आईची म्हणजे देवीचं सगळं करायला, तर छानच आहे. मग आई मार्गदर्शन करू शकते, की बाबा तू हे कर. बाकीचं मुलगा करून देईल, मदत करेल अच्छा. आणि मग तिने थोडीशी सेवा तिला जे पाहिजे ते ती करू शकते. तर हे तुमच्या घरातले मेंबर्स किती आहेत, त्यांचा भाव, हं. त्यांची इच्छा, त्यांची देवीची करण्याची इच्छा, सेवा ह्याच्यावर सगळं आहे. आणि मुलगा नसेलच, मुलगीच असेल तर तर आता त्या मुलीनी ठरवायचं. पण मग मग ते तुमच्या घरातला मी म्हटलं ना, हा तुमच्या घरातला व्यक्तिगत विषय आहे. जर आईला इच्छा असेल, तर तिने तिची सेवा चालू ठेवावी. असं त्याच्यात काही नियम नाहीयेत. पण अच्छा. तिच्या त्या व्यक्तीला जर स्वतःला कुठेतरी खूप दुःख झालं असेल, तर मात्र असं ते मग ते थोडंसं दुःखाने ते सेवा होते. त्यापेक्षा वर्षभर तसंही आपण परडी सोडून येतो. मग वर्षभर तुम्हाला वेळ मिळतो ह्या सगळ्या विचार करायला गोष्टी. हे तुम्ही ठरवा, की अच्छा. कसं ह्याचं चालू ठेवायचंय. ही परंपरा आपण कशी मग मुलांना थोडं सवय लावा. मुलींना, मुलांना, सुनेला थोडंसं त्यांना मदतीला घ्या आणि चालू ठेवा सेवा. असं काही जगदंबेचं हे अच्छा. काही नसतं, की तुम्ही तिची सेवा नाही करू शकत. हे तुमच्यावर आहे. पूर्णपणे तुम्ही ठरवायचं. आता एक फॅमिली अशी होती, की त्यांनी आईला उभं वगैरे केलं आणि नंतर त्यांचा मुलगा गेला. मग ते खूपच नाराज झाले आणि मग त्यांनी पूर्ण सगळं सोडून दिलं. तर हे म्हटलं ना, हा विषय असा झाला, की "आई आम्ही तुला उभं केलं आणि आमच्या घरात असं दुःख आलं." तर त्यांना ते सहन नाही झालं. नॅचरल आहे.
तर बरोबर. मग आता हे तुमच्या मानसिकतेवर, तुमच्या अंडरस्टँडिंगवर, तुमची किती भक्ती आहे. प्रारब्धातल्या गोष्टी काही आपण बदलू शकत नाही. त्यामुळे हे तुम्ही ठरवायचे, की ते चालू ठेवायचंय का बंद करायचंय? असं आहे. असं म्हणजे आता गादीवर पण मी बऱ्याच लोकांना आलेलं बघितलेलं आहे, की घरात कुठे हा प्रॉब्लेम असतो, की बाळ होत नाहीये हो. किंवा मुलांची लग्न होत नाहीयेत किंवा खूप उगाचच वादविवाद होतायत, की आलेला पैसा टिकत नाही, वरकत नाहीये. असे प्रश्न घेऊन जेव्हा लोकं येतात, तेव्हा प्रत्येक वेळेस ते कुलदेवाशीच जोडलं जातं. तर हां. त्याच्या मागे काय नक्की आहे? हां, तर आता बेसिक आपण काही संकट घेऊ आयुष्यात येणारे. एक असतं, की अ, घरात पैसा टिकत नाही. दुसरी संकट येतं, की मुलाचं लग्न होत नाही किंवा मुलीचं लग्न होत नाही. नोकरी मिळत नाही, व्यवसाय चालत नाही. अ, घरात सातत्याने आजारी असतं कोणतरी किंवा एखादं ना दरवर्षी ॲक्सिडेंट होतो. तर दरवर्षीच ॲक्सिडेंट होतो किंवा एखादा आपण ऑब्झर्व्ह केलं तर की दरवेळेस चैत्र महिन्यातच ॲक्सिडेंट होतो किंवा पौष महिन्यातच ॲक्सिडेंट होतो. असं एक पर्टिक्युलर घडतं किंवा अशा काही-काही ज्या गोष्टी असतात, की सातत्याने घरात कटकट आहे. आलेला पैसा टिकत नाही. हे सगळं आपल्या समोर येतं. तेव्हा आपण कुठेतरी विचार करतो, की देवाचा धावा करतो, की "अरे असं का होतंय?" तर आता ह्याच्यामागे 2-3 किंवा मेडिकल इश्यूज असतात आपण बघतो. तर ह्याच्यात एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे सगळ्यांनीच, की एक कुळदेव, कुळाचार सगळ्यांचं तसं चालू असेल, नसेल हा भाग वेगळा ठेवून थोडंसं लॉजिकलही विचार करा. आपण भोळ्या-भाबड्या काय-काय मी बघते अगदी काही नाही झालं, जरा काही झालं, की चला देवाला हां, म्हणजे हे देवामुळे झालंय का? आपण काही चुकलंय का देवाचं? असं तो एक भीती असते. तर तसं नाहीये. प्लीज माझी सगळ्यांना माझ्या भोळ्या भगिनींना नम्र विनंती आहे, की देव काय सातत्याने तुम्हाला त्रास देत नाही. तर थोडंसं बघा. मेडिकल डॉक्टरनी जर सांगितलं असेल, की असा-असा विषय आहे, डायग्नोज केलेला आहे, की नाही हे मूल चालूच शकणार नाही किंवा हे मूल जन्मताच बहिरं आहे किंवा मूक आहे किंवा एखादा ॲक्सिडेंट होऊन ब्रेन हॅमरेज झालं असेल आणि त्याला वेळ लागत असेल क्युअर व्हायला, तर अशा वेळेस तुम्ही कृपया कुठल्याही बाबा-बुवाकडे जाऊन अंगारे-धुपारे काही करू नका. कारण का मेडिकल रिझन स्ट्राँग आहेत. हां, अशा वेळेस तुम्ही स्वामींचा जप करा, कुळदेवाचा जप करा, कुळदेवीचा जप करा. जप करा म्हणते मी. मी अजिबात अंगारे-धुपारे म्हणत नाहीये. अशा वेळेस तुम्ही जप करा आणि त्या व्यक्तीला मार्ग मिळावा. एस्पेशली ॲक्सिडेंट्सच्या बाबतीत तुम्ही जप करा. मी गॅरंटी नाही देऊ शकत कारण का प्रारब्ध ही गोष्ट आहेच. अगदी बरोबर. त्यामुळे जे काही तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे, ते घडणारच आहे. प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावेच लागणार आहेत. आईला तुम्ही उभं केलं तरीही, आईची माळपरडी आणली तरीही, दरवर्षी कुळाचार, कुळधर्म, जागरण गोंधळ केले तरीही काही गोष्टी आपल्या नशिबात, प्रारब्धात लिहिलेल्या आहेत. ह्याच्यासाठी स्वामी सांगतात, की माझं नामस्मरण घे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याचे चटके तुला खूप नाही बसणार. काही गोष्टी मी स्वतःवर निवारण करेल. आणि त्या जे दुःख तुला 100% होतं, ते दुःख तुला 50%च होईल. म्हणून नामस्मरण करा. तर माझी नम्र विनंती आहे, मेडिकल इलनेस हा जर प्रॉपर डायग्नोज झालेला असेल, तर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. कुठलाही बाबा, बुवा, लिंब, उतारे काहीही करू नका. जर डिक्लेअर्ड असेल, त्याला जर अपंग असेलच, तर फक्त स्वामींचं नामस्मरण करा. तुमच्या कुळदेवाचं आणि त्या लेकराचं जे काही आहे, ते होणार आहे. मृत्यू हा अटळ आहे. तुम्ही किती दररोज जरी पूजा केली, तरी तुम्ही स्वतःही मरणार आहात आणि तुमच्या घरातलेही मरणार. हे सत्य आहे. मृत्यू सत्य आहे. हां, ॲक्सिडेंट्स होणं ते प्रारब्धात आहेत. कधी-कधी आपल्या स्वतःच्या नेग्लिजन्समुळे काही गोष्टी घडतात. तर ते लोकं ॲक्सिडेंट का झाला? देवाचं काही? नाही, नाही. ॲक्सिडेंट जर तो तुमचा मुलगा, नवरा रॉंग साइडने येणार असेल, रात्रीचं आपण बघतो काही-काही जण ड्रायव्हिंग करतात किंवा काही-काही जण मद्यपान पिऊन दारू पिऊन, मद्यपान घेऊन, दारू घेऊन ड्रायव्हिंग करतात किंवा रात्रीचं खूप रात्री-रात्री दारू पिऊन किंवा कुठेतरी पार्टीवर येऊन किंवा रात्रीचा प्रवास करतात. ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस 100% आहेत. गाडीची सर्व्हिसिंग नीट नसेल तर, गाडीचे टायर टायरची चांगले नसतील. कंडिशन नीट तर नसेल. अशाने हे गोष्टी ज्या घडणार लॉजिकल, उगाच आपलं उठलं-सुटलं की सगळ्याला देवावर खापर पडू नका. देवाला काही असं काही तुमच्या आयुष्यात करायचं नसतं, की आम्ही मग देव मला सगळे तर विचारतात, आम्ही एवढं देवाचं करतो, तरी ॲक्सिडेंट झाला. अहो, आता ते ॲक्सिडेंट त्यांच्या प्रारब्धात होतं त्याला आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे प्लीज देवावर
असं सगळं अगदी चमत्कार सारखे सारखे होऊ शकतात, मी नाही म्हणत. ऍक्सिडेंट झाला, त्याच्यातून तुमच्या सेवेवर त्या व्यक्तीच्या प्रारब्धात जर असेल तर नक्कीच तो वाचेल, आणि स्वामींची तुमची तेवढी सेवा, तर तेवढं होऊ शकतं. पण प्रत्येक वेळेस आपण गुरुचरित्रात पण पाहिलेलं आहे, जेव्हा ते म्हणते की माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला परत जन्म द्या, तर ते तेव्हा महाराज म्हणतात तिला की अरे असं नसतं. पण तरीही महाराज स्वतःच्या, पण ते गुरुला तुम्ही खूप फोर्स केलं की हे करा म्हणून, मग ते बाळ तिचं जिवंत करतात. पण तरीही गुरु हे सांगतात की मृत्यू हे अटळ आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी किती जरी माझ्याकडे फेऱ्या मारल्या तरी मी सुद्धा काही करू शकत नाही. तर काही गोष्टी प्लीज, महिला, एस्पेशली महिला खूप इमोशनल असतात. माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही, त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही स्वतः डिस्टर्ब होता, 10 ठिकाणी जाता, तिथे काहीतरी सांगितलेलं असतं ते चुकीचं करता, आणि घरातल्यांनाही त्रास देता आणि स्वतःलाही मानसिक त्रास करून घेतात. त्यामुळे काय, मेडिकली जर असतील विषय तर प्लीज ते मेडिकली सॉल्व्ह करा. जर कुणाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही प्रॉपर सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घ्या, काउन्सिलिंग करा. जर म्हणजे उगाच ते आपलं देवाचं आहे, मग एखादं व्यक्ती, बाळ जर मंद आहे तर त्याला प्लीज मंद शाळेत टाका. ADHD आहे कळतंय, अटेन्शन डेफिशियन्सी हायपर डिसऑर्डर, तारे जमीन पर आपण, तर त्या मुलांना नाहीच कळत, हे प्लीज एक्सेप्ट करा की नाही, त्याला ADHDचा प्रॉब्लेम आहे. त्याला मॉरिस ट्रस्ट सारख्या ट्रस्टकडे नेऊन त्यांना वेगळं पद्धतीने शिकवलं जातं. पेशन्स ठेवा. प्रत्येक गोष्ट, मुलगा अभ्यासच करत नाही, देवाचं काहीतरी असेल, मग परीक्षेत पासच होत नाही, देवाच, असं काही देवाला प्लीज काही करू नका. प्रत्येक गोष्टीत वेठीस नका धरू प्रत्येक दे. गोष्टीला तुम्ही पण वळण लावा. गणपती बाप्पाची पूजा करणं, गणपती बाप्पाचं स्तोत्र म्हणणं, अथर्वशीर्ष म्हणणं, सरस्वती वंदना म्हणणं, सरस्वतीची पूजा करणं. अभ्यासासाठी ह्या गोष्टी ठीक आहे. जिथं फिजिकली वीक असते तिथं काळभैरव अष्टकम आहे, दुर्गा सप्तशती, दुर्गा देवीचं स्तोत्र आहे, ते म्हणा. फायनान्शियली जर तुम्हाला काही विषय वाटत असतील तर महालक्ष्मीचं आहे, महालक्ष्मी अष्टकम आहे, शुक्रवारचे उपवास आहेत, असं करा. आणि तुम्हाला आध्यात्मिक मार्ग असेल तर स्वामींचं सेवा करा. पण प्लीज प्रत्येक गोष्ट ही तुम्ही देवाशी लिंक करू नका. कर्मानी जे काय आहे, कर्ममुळे जे काय घडलेलं आहे ते तुमच्या प्रारब्धात, मागच्या पूर्व कर्मानुसार ह्या वर्षी, ह्या जन्मी प्रारब्ध तुम्ही घेऊन आलात, ते तुम्हाला भोगावे लागतील. मग ते चांगले प्रारब्ध असते, म्हणजे जे काय, तुम्ही श्रीमंतही असू शकाल, चांगल्याही गोष्टी घडू शकतात आणि काही दुःख पण येऊ शकतात. त्यामुळे आयुष्यात थोडं मीठ थोडं साखर असतं. तर प्रत्येक गोष्टीला आपलं आईला सारखं कोड्यात पकडू नका. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. लग्न होत नसेल तर आजकाल लग्न न होण्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्या मुलालाच व्यक्तिगत करायचं नसेल, किंवा त्याची तेवढी सॅलरी नसेल, तुमच्याकडे तेवढं मोठं घर नसेल जेवढं त्या मुलीला पाहिजे, नातेवाईक तुमचं, म्हणजे एकंदरीत प्रत्येक ह्याचं लॉजिकल आधी रिझन काय आहे ते शोधा. नोकरी लागत नसेल तर आपला मुलगा तेवढा केपेबल आहे का? तो, त्याला वाटत असेल मी MBA झालोय, मला 2 लाखाची नोकरी मिळायला पाहिजे. पण जो इंटरव्ह्यू घेतो त्याला वाटत असेल मी याला 25,000च देणार आहे. तर ह्या गोष्टी, मुलांच्या अपेक्षा, कंपनीत आता जे काही ओव्हरऑल इकॉनॉमी आहे, कंपनीच्या देण्याची कपॅसिटी, ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरूनच त्याला ती नोकरी लागणार आहे. त्याला वाटत असेल मी डायरेक्ट मॅनेजर वगैरेची पोस्ट मिळावी, किंवा मुलीलाही वाटत असेल मी इंजिनिअरिंग करून BPO कशाला जॉईन करू. पण आता हे कसं आहे ना, आता तर इतके म्हणजे जवळजवळ एक ओव्हरऑल इंडियामध्ये 25-30 लाख तर असे इंजिनियर्स होत आहेत. कंपन्या किती आहेत? शेवटी कुठेतरी इकॉनॉमिक्स इथंही आलं ना, की डिमांड अँड सप्लाय हा इथंही विषय आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा की खरंच आता डिमांड नाही आहे तर नाही. त्यात आता ChatGPT आणि AI मुळे तर बऱ्याच जॉब्सचे प्रॉब्लेम्स किंवा बऱ्याच गोष्टी वेगळ्या रूपाने तुमच्या समोर येतात. त्यामुळे तुम्हाला सातत्याने स्वतःला अपडेट करावं लागेल, ज्ञान मिळवावं लागेल, नॉलेज. त्यासाठी देवाला आपलं सारखं की देवा माझ्या मुलाला नोकरी लावू दे, देवा मुलीचं लग्नच कर. आता खरं सांगा, जे काय विषय लॉजिकली विचार करा, की लॉजिकल काही प्रॉब्लेम आहे का, मटेरियलिस्टिक काही प्रॉब्लेम आहेत का, की फायनान्शियली तुम्ही त्या मुलीचं लग्न करायला स्वतः तयार आहात का, मुलगी स्वतः तयार आहे का लग्न करायला, किंवा त्यांना दुसरं कोणाशी लग्न करायचंय का. तर बऱ्याच गोष्टी असतात. मुलं तुमच्याशी ओपन होत नाहीत, त्यांच्या डोक्यात बिझनेस करायचा आहे का, मुलीला बिझनेस करायचा आहे का. मग तुम्ही तुमच्या मुलाशी हे संवाद केले पाहिजेत घरात, की बाबा नाही,
तुम्ही त्यांना फायनान्स शिकवा, पैसे कसे वाचवायचे, कसे सेव्ह करायचे, FD, LIC, FD आहे, तुम्ही SIP आहे, आता म्युच्युअल फंड्स, ह्या गोष्टी. आता धंदा चालत नाही. आता कसं असतं ना, अप्स अँड डाऊन्स आहेत. कधी धंदा आहे, भरपूर असतो. आता जेव्हा आपण बघतो सोनं किंवा नवीन ड्रेस वगैरे, हे लग्नाच्या सीझन मध्ये घेतात लोक. 12 महिने अक्षय तृतीया काही मुहूर्तांवर घेतात. पण जेव्हा एप्रिल, मे आणि जून पीक पिरियड असतो कपड्यांचा आणि सोन्याचा, सगळ्याच गोष्टीचा, ह्या बरोबर. 3 महिने अगदी भरपूर. मग नंतर थोडंसं स्लॅक येतं. मग हे प्रत्येक बिझनेसचं एक सायकल आहे. काही गोष्टी आउटडेटेड होऊन जातात. आता जरी आपण बघितलं तर सध्या, तर लग्न हा प्रकार आता 8-8 दिवस चालतो. छान आहे. मग ज्यांना येतं इव्हेंट मॅनेजमेंट करता, ज्यांना विकता येतं त्या गोष्टी, फुलांचा बिझनेस 8-8 दिवस चालतोय, हळद खूप खपतीये, एन्जॉयमेंट चालू आहे, तर ठीक आहे ना. पण असंच कुठल्याही बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही काही गोष्टी संकट, तर तुम्ही विचार केला पाहिजे की आपला प्रोडक्ट चेंज व्हायला पाहिजे का, आपलं मॅनेजमेंट स्किल्स कमी पडतायत का, आपला स्टाफ चुकीचा वागतोय का, आपल्याकडनं काही चुका होत आहेत, बिझनेस लोन्स, कर्ज झालं. आता त्या दिवशी ते आले, म्हणजे असं आहे असं की कर्ज आमच्यावर खूप झालं. आता कर्ज तुमच्यावर का झालं, याला देव आला तर तुम्ही दिले नाही ना 10 लाख काढून, का कुठे डोनेशन नाही केलं 50 लाखाचं, त्यामुळे तुमच्यावर कर्ज झालंय. कर्ज व्हायची कारण तुम्ही विचार करा ना, की तुम्ही अति खर्च केलाय का, का तुमचं मिसमॅनेजमेंट झालं फायनान्सचं, का तुम्ही नको तेवढी मोठी उडी मारली. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, तर ते कर्ज कमी करण्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे. पार्टनर घ्या, कन्सल्टन्सीला अप्रोच व्हा. तिथे देवाला येऊन त्रास नका देऊ. देव म्हणेल तू माझं कर, मी तुझं, मला जे करायचं ते मी करतोय. प्रारब्ध काही गोष्टी स्वतःच्या कुठं चुकल्यात हेही बघितलं पाहिजे. अगदी बरोबर. प्रत्येक गोष्टीला देवावर अगदी हे नका ठेवू की नाही तूच देवा तूच. नाही, हॉस्पिटलायझेशन आहे तर मी समजू शकते तुम्ही भावनिक झालात, पण मग तिथे बसल्या बसल्या जप करा. हनुमान चालीसा आहे, स्वामींचा जप करा, तारक मंत्र म्हणा, तुम्ही देवाला रिक्वेस्ट करा. पण देवामुळे नाही, देवामुळे घडलेलं नाही. तुमचं कर्म त्या प्रारब्धात जे आहे ते होणार आहे. तर देवामुळे काही घडलेलं नाही. देव काही असं करत नाही. कुठलीही आई आपल्या मुलाला नुकसान करत नाही. देव हे आपल्या आई वडिलांसारखे आहेत. ते आपल्याला प्रचंड प्रेम करतात. पण जर आपली मुलं चुकीचं, आता अभ्यासच नाही केला तर तो नापास होणार. नापास झाल्यावर कुठलंही मूल नापास झालं, आई वडील धपाटे घालतातच ना. देव काय करणार, म्हणजे हे असं देव पण असतात बरोबर की आहे. तुम्ही अभ्यास नाही केला, तू नापास झाला, तुला धपाटे बसणारच आहेत, तुला फटके बसणारच आहेत. आता हे जे काय आहे की प्रत्येक गोष्टीला देवाकडनंच मार्ग. हा, तुम्ही सगळं करून झालंय आणि तरीही तुम्हाला काही सुचत नाहीये, दॅट्स वेअर यू हॅव टू सीक गायडन्स आणि ब्लेसिंग्स फ्रॉम द डिव्हाइन एनर्जी. तेव्हा तुम्ही त्या शक्तीला, मग तेव्हा तुम्ही त्या शक्तीशी नाळ तुमची जुळली पाहिजे. त्यासाठी काय करावं, मग बसा. म्हणून आपण बघ की कुठलंही संकट आलं की आपण काय करतो, की आपण सांगतो की पारायण वाचा, शंकर गीता वाचा, विजय ग्रंथ वाचा, गुरुचरित्र वाचा, सप्तशती पाठ करा, नवचंडिका होम करा. तर ह्याच्यातून तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊन मार्ग घ्या. तिथून काय मिळतं तुम्हाला, पेशन्स मिळतो, फेथ असल्यामुळे एक बिलीफ येते की नाही, हे संकट, हेही दिवस जातील, हे संकट जाईल. तर असं आहे. तर ह्या गोष्टी पण थोड्याशा, ह्या गोष्टी बघा तुम्ही की आपण प्रत्येक गोष्टीला देवाचं एक सोल्युशन देवाकडे असं मागू नका तुम्ही की आम्ही बरोबर. कर्जबाजारी झालोय. आधी स्वतःही काही गोष्टी प्रयत्न करा. ऍस्ट्रॉलॉजर्सचा तुम्ही सपोर्ट घ्या. माझी खूप रिक्वेस्ट आहे की काही पत्रिकांमध्ये मेजर दोष असतील तर सुद्धा लग्न होत नाही, किंवा धंदा एखाद्याला सूट होत नाही पत्रिकेप्रमाणे, शनी, बुध, मंगळ हे ग्रह सुद्धा आहेत, तर तुम्ही ऍस्ट्रॉलॉजीचाही छान चांगले चांगले ऍस्ट्रॉलॉजर्स बघा. व्यवस्थित, ते 1 रुपयावाले नका करू, जे तुम्ही कॉल करून करतात 1 रुपयावाले, तसे नको. प्रॉपर चांगले ऍस्ट्रॉलॉजरकडे पत्रिका दाखवा. तुमच्या मुलीच्या पत्रिकेत जर सप्तम स्थानात राहू आहे, शनी आहे, तर नक्कीच लग्नाला वेळ लागेल. पण कधी कधी तिचा एखादा ग्रह उच्चीचा असेल तर तिचं तुम्ही करिअर चांगलं करू शकता. तर असंही गायडन्स घ्या प्लीज. म्हणजे असं काही नाही, हे आपलं शास्त्रच आहे, हे आपल्या ऋषीमुनींनीच केलेलं शास्त्र आहे. त्यामुळे ते काय मी हे म्हणू शकत नाही की नाही हे काहीतरी वेगळे, नाही नाही, सॉरी. इट्स व्हेरी मच सायंटिफिकली खूप छान शास्त्र आहे. तुम्ही त्याचा सपोर्ट घ्या. आणि मग फायनली जर तुम्ही म्हटले की अरे नाही, तर मग आमच्यासारखे जे गादी चालवतात त्यांच्याकडे या आणि सोल्युशन शोधायचं तर मग आम्हाला
की आणि काय होतं ना, तुम्ही जेव्हा हे सगळं लॉजिकली आणि ॲस्ट्रोलॉजिकली आणि म्हणतात ना, की सगळ्या गोष्टींनी जेव्हा तुम्ही विचार करून, की आता नाही, आम्ही ॲस्ट्रोलॉजिकली पाहिलं, नाही काही घडत आहे. आम्ही मेडिकल रिझन्स, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरी प्रॉब्लेम आहेत. मग सगळ्यात शेवटी तुम्ही ज्यांच्याकडे आमच्यासारखे जे देवाचे भक्त आहेत, जोगती आहेत, आम्ही स्वतःला जे काही आम्ही स्वतःला जोगती म्हणून जोगतीच म्हणतो आम्ही. खंडोबाचे वाघे, मुरळी, आम्ही जे काही देवाला वाहून घेतले लोक आहेत, मग त्यांच्याकडे या. होतं काय ना, लोक आमच्याकडे येतात दुसऱ्या दिवशी परत कुठल्या तरी देवळात, कुठल्या तरी भटजीकडे, कुठल्या तरी काहीतरी उद्योग करत असतात. त्या आमच्याकडे सगळ्यात शेवटी या. आधी तुमचे सगळे मेंदूनी लॉजिकल थिंकिंग करून सगळं जे काही करायचं असतं ते करा आणि मग इथे या. काय होतं ना, मग तुम्हाला डाऊट नाहीये की ओके मी सगळं केलंय, आता शी इज द लास्ट ऑप्शन किंवा ही इज द लास्ट ऑप्शन, आता मी ह्यांच्याकडे जाणार, आता हे जे सांगतील ते मी करणार. हा जेव्हा विश्वास असेल तेव्हाच पुढचं आम्ही पण आनंदाने सांगू शकतो. खरं. पण तुम्ही इथून जाऊन परत कुठल्या तरी पंडितजीला फोन करणार, पंडितजी ये करना है वो करना है, काही गरज नाहीये. आधी ते सगळं करून मग इकडे या, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कृपया करून तुम्ही देवाशी जोडू नका. तुम्ही स्वतःचा माइंड, स्वतःचं लॉजिकल, स्वतःची बुद्धी वापरा. 4 लोकांशी चर्चा करा. सोल्युशन काय आहे ते बघा आणि मग सगळ्यात शेवटी देवाकडे येऊन किंवा गादीवर कुठेही जावा. अदरवाईज तुम्ही तुमची साधना जर नीट असेल, तुमची जर भक्ती चांगली असेल, तर परमेश्वर स्वतःहून तुम्हाला लोक पाठवतात गाईड करायला आणि मार्ग द्यायला. तुमची जर म्हणतात ना सरस्वती, तर तुमच्याशी तुम्ही जर सगळ्यांची रिलेशनशिप, तुमचे बँकेची रिलेशनशिप चांगले असतील, मित्र परिवाराशी रिलेशनशिप चांगले असतील, तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल्स असतील, तुमच्यात जे कमी आहे ते भरून काढा. तर तुम्हाला हमखास, आता मी जर प्रेझेंटेशन तुला केलं, तुला आवडलं, तर तू इन्व्हेस्ट करशील ना माझ्या बिझनेसमध्ये. किंवा मी कुठल्याही डॉक्टरांशी जर चांगलं वागले, तर तो डॉक्टरही मला हेल्प करेल की नाही ताई, हे मेडिकल रिझन्स असे असे आहेत, पण हे असे असे आपण ट्रीटमेंट चालू करू, आपण सेकंड ओपिनियन घेऊ शकतो. तर हे सगळं तुमच्यावर आहे आणि ह्याच्यासाठी अचानक देवाकडे जाऊ नका. हे कायम सातत्याने तुम्ही देवाची काही ना काहीतरी सेवा एक अर्धा तास ठेवत राहा. त्यामुळे तुमचा जो ऑरा छान राहील, तुमच्या जिव्हावरती सरस्वती राहील आणि बुद्धिरूपेणी संस्थित आपण जे जे काय म्हणतो ते सत्यच आहे. ती बुद्धीही देईल, ती तुमच्या जिभेतून चांगल्या गोष्टी घडवून आणेल आणि तुमच्या मनगटात जगदंबच ताकद देईल. तर अशा ह्यानी मी सांगते की कृपया सगळ्या गोष्टी बघा. मेडिकल रिझन्स पण उगाचच अंगारे, धुपारे, लिंब, टिंब काही करू नका. हे मी स्वतः सांगते तुम्हाला की काही गरज नसते. जर छोट्या गोष्टी असतील ना, तर त्या तुमच्या आत्मिक शक्तीवर तुम्ही ओव्हरकम करू शकता. आणि तेवढी तर पाहिजे ना माणसाला जिद्द. नाहीतर काय उपयोग? उठलं सुटलं की आपलं पळाले मंदिरात. तुला बोकडं देईन, तुला रोडगा वाहीन, तुला हे करीन, तुला ते करीन. अरे कशासाठी? ही लाचलुचपत कशासाठी देवाला देताय? है ना? तर त्यापेक्षा तुम्ही त्या जगदंबेकडून ज्ञान मागा. मोक्षाचं तुम्ही मागा, की आम्हाला हे जन्म मरणाच्या फेऱ्यातून कसं चुकवायचं हे ज्ञान दे. पण ते आम्हाला बंगलाच दे, फ्लॅटच दे, तू फ्लॅट दे, मी तुझी ओटी भरीन, तू बंगला दे, माझ्या मुलीचं लग्न कर, मी 5 खेट्या घालीन, हे कशाला करता? त्यामुळे कृपा करून सगळ्या माझ्या भगिनींना माझी रिक्वेस्ट आहे, की सारखं तिच्या नवस बोलू नका सारखे. जे प्रारब्धात आहे ते भोगून घ्या, ते परत नाही तर पुढच्या जन्मी आहेच तुम्हाला भोगायचंय. तर असं ह्या गोष्टी होत्या, की संकट आली तर घाबरू नका. ते आपल्या प्रारब्धातले भोग आहेत. त्याच्यासाठी तुम्ही स्वामींचं नामस्मरण, जगदंब्यांचं नामस्मरण आणि खंडोबाचं नामस्मरण. कुळाधार, कुळाचार, कुळधर्म नीट करा. म्हणजे ही संकट आली तरी त्याच्यावर तुम्ही मात कराल. आजच्या या एपिसोडमध्ये वारं, माळ, परडी आणि बाण या बाबतीत स्वातीताईंकडनं आपण खूप डिटेल माहिती घेतली आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांना या माहितीचा नक्की उपयोग होईल. धन्यवाद.